आजपासून सोन्याचा गेम बदलणार. ज्या लोकांना सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज वार शनिवार 11 एप्रिल. आज सोन्याने रेकॉर्ड मोडला. आज सकाळी मार्केट उघडताच सगळ्यात आधी चांदीचे भाव जाहीर झाले होते. तो भाव पाहून ग्राहकांना या वर्षातला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण 5 मिनिटांनंतर जेव्हा सोन्याचे भाव जाहीर झाले तेव्हा ग्राहकांचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. कारण की सोन्याच्या भावामध्ये इतकी भयानक उलथापालथ झाली आहे की ज्यामुळे सगळा बाजार 15 मिनिटात जाम झालाय. कारण भाव पाहताच काही लोकांनी थेट बँकेकडे धाव घेतली आणि आपले साठवलेले पैसे घेऊन सोनी खरेदीला गर्दी करायला सुरुवात केली. त्या लोकांचे असे म्हणणे होते की आज जर घेतले नाही तर कधीच घेता येणार नाही. तर दुसरे लोक असे होते ज्यांनी फक्त भाव पाहिला आणि शांत बसून घेतले. आजची परिस्थिती ही अत्यंत विचित्र आहे. कारण 50% लोक आजचा भाव पाहून खुश झाले आहेत तर 50% लोकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आहे. तुम्ही जर आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव बघितले तर तुमच्या मनामध्ये नेमकं तुम्हाला काय वाटेल हे आता तुम्ही स्वतःही सांगू शकत नाही. कारण की 72 तासांच्या आधी युद्धबंदीचा जो आहे तो निर्णय झाला होता. त्यानंतर सोन्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली होती. लोकांना वाटत होतं आज देखील सोनं 1500 रुपये नाही 2000 रुपये वाढेल. फार तर काय बदल होणार आहे. पण आजचा जो बदल आहे तो सोने खरेदी विक्रीच्या इतिहासामधला 2 नंबरचा सगळ्यात भयानक बदल आहे. बाजारात त्यामुळे पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली की 50% लोक खुश आणि 50% लोक नाराज आहेत. तुम्हाला माहिती असेल की बातम्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल की युद्धबंदी झालेली आहे 15 दिवसांसाठी आणि त्यानंतर सोन्याने हळूहळू वेग घ्यायला सुरुवात केली होती. तुम्हाला आठवत असेल युद्ध सुरू होण्याच्या आधी सोनं 1,70,000 रुपये होतं. युद्ध सुरू झाल्यानंतर सोनं कमी होत होत 1,43,000 पर्यंत येऊन थांबलं होतं. ज्यांना सोनं घ्यायचं होतं लग्नसराईसाठी ते लोक म्हणत होते थांबा अजून कमी होईल. पण युद्ध जसं बंद झालं त्या दिवसाच्या काही तासातच सोन्यामध्ये 5,000ची वाढ झाली तर काल 4,000ची वाढ झाली होती. आता लोकांना वाटत होतं आज फार तर फार काय होणार आहे. पण आज परिस्थिती अत्यंत वेगळी झाली आहे. आता तुम्ही म्हणाल जुनं कशाला सांगता, पटकन आजचे भाव सांगा बाकीचं राहू द्या. तर आजचे भाव सांगण्यासाठीच तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून 30 सेकंदामध्ये तुम्हाला आजचे भाव लगेच सांगणार आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजची ही परिस्थिती अचानक कशी काय बदलली आहे. 50% लोक खुश आणि 50% लोक नाराज कसे काय झाले. का लोक बँकेत पळाले आहेत सोनं खरेदी करण्यासाठी. याचे जे कारण आहे ते खूप विचित्र आहे. ते कारण आहे एक भविष्यवाणी. होय, एक भविष्यवाणी करण्यात आली आहे. ती भविष्यवाणी सोन्याच्या भावाच्या संदर्भात आहे. या भविष्यवाणीमध्ये तारीख सांगण्यात आली. या तारखेला सोनं प्रचंड स्वस्त होणार अशा पद्धतीची भविष्यवाणी करण्यात आली. ही भविष्यवाणी एका ज्योतिषाने केली आहे. ज्यांच्या भविष्यवाण्या आत्तापर्यंतच्या 300 भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. ज्यांनी गुरु, शुक्र आणि मंगळाचा प्रभाव सोन्यावर पाहिला आहे आणि त्यावरून त्यांनी एक तारीख सांगितली आहे आणि त्या तारखेला सोन्याच्या भावामध्ये भयानक उलथापालथ होणार अशी त्यांनी गॅरंटीड माहिती सांगितली आहे. त्यांनी इराण-इस्रायल युद्धाची भविष्यवाणी केली होती, कोरोनाची केली होती, तर अनेक नेत्यांचे जे दुर्दैवी अंत झाले त्याच्याही भविष्यवाण्या त्यांनी 2 वर्ष आधीच केल्या होत्या. त्यांची एक ग्रेट भविष्यवाणी खरी ठरली आणि त्यामुळे त्यांची भविष्यवाणी येताच मार्केटमध्ये सगळं चित्रच बदललं आहे. लक्षात घ्या, भविष्यवाण्यांवर तुमचा भरोसा नसेल पण भविष्यवाण्यांमुळे मार्केट बदलतं. मार्केटमध्ये भाव खालीवर येतात हे तुम्हाला मानून घ्यावेच लागेल. आणि मग त्यामुळेच ही जी भविष्यवाणी आहे ही सगळीकडे व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर, जिकडे तिकडे ही भविष्यवाणी सुरू आहे आणि याचाच परिणाम ग्राहकांवर झालाय. आता ग्राहक म्हणतायत की जर भाव कमी झाला तर आता घेऊन काय फायदा. तर काही म्हणतायत थांबून राहू आणि त्या दिवशी घेऊ. पण आता त्यामुळेच आम्ही तज्ज्ञ व्यापाऱ्यांशी संपर्क केला. त्यांना विचारलं की नेमकं मार्केट काय सांगतंय. भविष्यवाणी राहू द्या, मार्केट काय सांगतंय. मार्केटमध्ये काय परिस्थिती राहील. युद्ध जर पुन्हा सुरू झालं तर काय राहील आणि युद्ध जर असंच थांबलं तर काय राहील. अशी माहिती त्यांच्याकडून आणली आणि त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढील 1 मिनिटामध्ये सोन्याचे ताजे भाव तर लगेच सांगणारच आहे. पण त्याचबरोबर ती भविष्यवाणी नेमकं काय आलेली आहे, भविष्यवाणीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव तर तुम्हाला लगेच सांगतोय. पण भविष्यवाणी जिला तुम्ही हलक्यात जर घेत असाल तर तुमचा खूप तोटा होईल. कारण की भविष्यवाणीचाच परिणाम मार्केटवर झालाय असं आता बोललं जात आहे. मग ती भविष्यवाणी देखील तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय. तज्ज्ञ व्यापाऱ्यांनी नेमकं काय सांगितलंय, पुढे याची दिशा काय राहणार आहे. कारण की अक्षय तृतीया आता पुढे आलेली आहे. त्याच्यासाठी खरेदी करायचा विचार करू नसाल तर त्यावेळेस नेमकं काय होणार आहे, काय ती तारीख आहे, सगळी माहिती आता व्हिडिओ फक्त 1 मिनिटाचा राहिलाय तेवढ्यामध्ये आपण जाणून घेतोय.
आता वेळ न घालवता आपण ताबडतोब मुख्य मुद्द्याला हात घालतोय. तो मुद्दा आहे आमचे आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांदीचे भाव. आता पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, जी भविष्यवाणीची बातमी आलीये त्या बातमीने सगळा बाजार फिरलाय. आता गेम बदलणार. पण मग ती भविष्यवाणी नेमकं काय आहे ती सेकंदात जाणून घेऊ आणि लगेच महत्त्वाचा मुद्दा आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव. भविष्यवाणीमध्ये सांगण्यात आलं आहे की सध्या शनी आणि मंगळ यांचा योग 11 मे पर्यंत आहे. जर युद्धविराम झाला तरी 14 दिवसानंतर पुन्हा तणाव वाढू शकतो. 19 एप्रिलला शुक्र राशी परिवर्तन करत आहे. शुक्ररा वैभव आणि भौतिक सुखांचा कारक आहे. शुक्राच्या गोचरामुळे धातूंच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कोणत्या तारखेला सोने खाली येणार? अक्षय तृतीयेला काय होणार? अक्षय तृतीयेला 1 लाखाच्या खाली येईल का? तर तज्ज्ञांच्या मते सोनं जे आहे तर ते अक्षय तृतीयेपर्यंत 1,35,000 ते 1,45,000 रुपयांच्या आसपास राहण्याचे संकेत जास्त आहेत. थोडक्यात सांगायचं तर 19 एप्रिल नंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी फ्लक्च्युएशन पाहायला मिळेल. युद्धबंदीचा हा काळ सोन्याचे भाव खाली खेचणारा ठरू शकतो. त्यामुळे जर तुम्ही खरेदीचा विचार करत असाल तर या बदलांकडे बारीक लक्ष ठेवा. आता बोलूया त्या अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे, ती म्हणजे आजचा ताजा भाव. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव काय आहेत? आता व्हिडिओ फक्त 30 सेकंदाचा राहिलाय. ताबडतोब ते भाव आपण जाणून घेऊया. आता पाहूयात ती अतिशय महत्त्वाची माहिती की आजचे सोने चांदीचे भाव काय आहेत. सुरुवात करतोय आपण आजचे चांदीचे भाव जाणून घेण्यापासून. चांदीचा आजचा दर आहे 246 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 1 तोळा चांदी 2,460 रुपये आणि 1 किलो चांदी 2,46,000 रुपये प्रति किलो आहे. चांदीमध्ये काल आणि आज मध्ये प्रति किलो जवळपास 3,000 रुपयाची वाढ इथे स्पष्टपणे नोंदवली. आता सोन्यात काय बदल झालाय तोच महत्वाचा मुद्दा आपण पाहतोय. तर सोन्याचे 24 कॅरेटचे आजचे जर भाव बघितले तर 24 कॅरेट 1 ग्रॅम साठीचं जे सोनं आहे तर ते आहे 15,383 रुपये आणि काल हा भाव होता 15,382 रुपये. म्हणजे आज आणि कालचे भाव हे जवळपास स्थिर आहे. 1 रुपयाचा फरक प्रति ग्रॅम मध्ये आहे. 10 ग्रॅम साठी 24 कॅरेट सोनं 1,53,830 रुपये आहे, तर काल तेच होतं 1,53,820 रुपये, म्हणजे 10 रुपयाची वाढ इथे नोंदवली गेली. 22 कॅरेट सोन्याचा जर आजचा भाव बघितला तर 14,101 रुपये आणि काल होता 14,100 रुपये. एका तोळ्यासाठी 22 कॅरेट आहे 1,41,010 रुपये, तर एका तोळ्यासाठी कालचा भाव होता 1,41,001 रुपये. तर साधारणपणे 9 ते 10 रुपयाची वाढ, म्हणजे जवळपास स्थिर आज सोनं दिसतंय. पण हा सकाळचा भाव आहे. दुपारी पुन्हा एकदा भाव बदलेल, संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा भाव बदलेल. भाव हे दिवसाभरामध्ये चेंज होत असतात. तर आता तुमचं मत मला जाणून घ्यायचंय की तुमच्या मध्ये किती भाव असावा? 40,000, 50,000, 60,000, 70,000 की 1,00,000? ही भविष्यवाणी खरी ठरू शकते का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.